नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर माधव कांबळे, सिरियल नंबर 74. माझा विषय आहे तत्वज्ञान. तत्वज्ञानाच्या अनुषंगाने बोलत असताना ज्ञान म्हणजे काय या संदर्भात मी आपणाशी संवाद साधू इच्छितो. ज्ञानाची संकल्पना स्पष्ट करत असताना विचार करणं हे ज्ञान मिळवण्याचे महत्वाचे व प्रभावी साधन आहे, हे आपणाला सर्व ज्ञात आहे. विचार करणं ही मानवाची प्रवृत्ती आहे. विचार करण्यामुळेच माणूस प्रगती करू शकलेला आहे, हे आपणाला ज्ञात आहे. या अनुषंगानं बोलत असताना मानवी ज्ञानाची साधने कोणती, ज्ञान कशा पद्धतीने मिळतं, हे पाहत असताना ज्ञानामध्ये दोन घटक येतात. एक प्रत्यक्ष ज्ञान आणि दुसरं अप्रत्यक्ष ज्ञान. या दोन घटकाची चर्चा आणि त्या अनुषंगाने येणारे अनुमान, विगमन, निगमन आणि शब्दप्रमाण या ज्ञानाची चर्चा सुद्धा आपणास या टॉपिक मध्ये करायची आहे. आता सुरुवातीला आपण ज्ञान या साधनाबद्दल बोलूया. ज्ञान, विचार करणं हे ज्ञान मिळवण्याचं महत्वाचं आणि प्रभावी साधन आहे. आता उदाहरणार्थ विचार का करतो, मोबाईल कोणता चांगला आहे, साबण कोणता चांगला आहे, हे पाहत असताना आपण सुरुवातीला विचार करतो की मोबाईल कोणता चांगला आहे, हे विचार करूनच आपण मोबाईल घेत असतो. किंवा साबण घेत असताना सुद्धा आपण कोणता साबण चांगला आहे हे पाहूनच साबण घेत असतो. म्हणजेच माणूस हा विचार करणं आणि विचार करणं हे ज्ञान मिळवण्याचं साधन, प्रभावी साधन आहे, हे यावरून स्पष्ट होतं. आता हे ज्ञान प्रक्रिया घडून येण्यासाठी दोन घटकाची आवश्यकता असते. पहिला घटक तो म्हणजे ज्ञाता व दुसरा घटक म्हणजे ज्ञेय. या दोन घटकाशिवाय ज्ञान प्रक्रिया पूर्ण होत नाही. आता ज्ञाता म्हणजे कोण? जो ज्ञान घेणारा आहे त्याला आपण ज्ञाता असं म्हणतो. आणि ज्ञेय पदार्थ म्हणजे काय? ज्या गोष्टीचे आपणाला ज्ञान घ्यायचं आहे ती गोष्ट, तो पदार्थ म्हणजे ज्ञेय. ज्ञाता आणि ज्ञेय पदार्थ दोन्हीही उपस्थित असल्याशिवाय किंवा दोघांमध्ये प्रक्रिया घडल्याशिवाय ज्ञान प्रक्रिया पूर्ण होत नाही. आणि या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच माणसाला ज्ञान प्राप्त होत असते. म्हणून सर्व प्रकारचे ज्ञान माणसाला प्राप्त करायचे झाले तर आपणाला ज्ञानाची वर्गवारी करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामध्ये आपण ज्ञानाची वर्गवारी करत असताना मानवी ज्ञानाची दोन प्रकारे वर्गवारी करतो. एक म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानामध्ये, दुसरं अप्रत्यक्ष ज्ञानामध्ये, तिसरं अनुमान आणि शब्द प्रमाण. ही मानवी ज्ञानाचे वेगवेगळे प्रकार. प्रामुख्याने मानवी ज्ञानाचे दोन प्रकार दिसून येतात, एक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. या अनुषंगानं आपण आता प्रत्यक्ष ज्ञानाचा विचार करूया. प्रत्यक्ष ज्ञानाला इंग्रजीमध्ये डायरेक्ट नॉलेज असं म्हणतात, तसंच प्रत्यक्ष ज्ञानाला साक्षात व अपरोक्ष ज्ञान असंही म्हणतात. मग ही प्रक्रिया घडून येण्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे, तर आताच आपण पाहिलं की ज्ञाता आणि ज्ञेय पदार्थ महत्वाचा आहे. आता ज्ञेय पदार्थ आणि ज्ञाता ह्या दोन प्रक्रिया घडल्याशिवाय ज्ञान पूर्ण होत नाही. म्हणून ज्ञाता आणि ज्ञेय पदार्थ यांच्यामध्ये थेट स्वरूपाचा संबंध ज्या वेळेस प्रस्थापित होतो त्याला आपण प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतो. आणि या ज्ञानाशिवाय तीही प्रक्रिया पूर्ण होत नाही. म्हणून ज्या ज्ञानामध्ये ज्ञाता अर्थात जो ज्ञान घेणारा आहे व ज्ञेय पदार्थ ज्या वस्तूचं ज्ञान घ्यायचं आहे ती वस्तू यांच्यामध्ये थेट स्वरूपाचा संबंध प्रस्थापित झाला की त्याला प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतात. किंवा ज्ञानामध्ये आणि ज्ञातामध्ये कोणताही अडपळता नसतो अशा स्वरूपाला सुद्धा प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतात. किंवा जे ज्ञान थेट स्वरूपाचं असतं त्या ज्ञानाला